गावातील सर्व लहान थोर मंडळीस माझा सप्रेम नमस्कार व स्नेहपूर्वक जय भीम। माझा नारा सत्याचा, भ्रष्टाचार मुक्तीचा, हातात हात मिळवूया व भ्रष्टाचार पळवूया। मी मारुती पोचीराम भालेराव, माझ्या कुटुंबाचा सामाजिक वारसा जपण्याचा मी आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे। कारण माझे वडील पोचीराम मिस्त्री तथा पांड्याबाबा या नावाने संबोधले जात होते। पंचक्रोशीत माझ्या वडिलांनी जे बांधकाम केले त्यामुळे संबंध पंचक्रोशीत त्यांची ओळख होती। तशी गावामध्ये ते निर्भीड स्वभाव व तडफदार वाणी सत्य वचन बोलत होते। सामाजिक दृष्टी त्यांना त्यांच्या मागासवर्गीय समाजाविषयी लळा व प्रेम होते। समाजसेवा हे त्यांच्या प्रतिमेतेच होते। त्यावेळेसचे ते 4थी पास, तेही प्रौढ शिक्षण घेऊन पास होते। 1983 व तसेच 1989चा महापुराचा प्रसंग म्हणजे एक भयान नैसर्गिक आपत्ती होती आणि त्या नैसर्गिक संकट होते। त्यावेळेस माझ्या वडिलांनी बौद्ध व मातंग समाजाला या भयान संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला। तो शासकीय दरबारी त्यांची व्यथा सांगून त्यांना बोळेगाव येथून वेळीच हलवून बिलोली जिल्हा परिषद शाळा येथे राहण्याची व जेवणाची सोय तत्कालीन तहसीलदार यांना सांगून केले व त्यांना राहण्याची खाण्याची सोय करून दिली। त्या महापुराने घराघरात पाणी शिरलं, अन्नधान्याची बरीच नुकसान झाली, घराची पडझड झाली। त्यावेळेस बाबासोबत गावातील विठ्ठल सावकार, लीडर सायण्णा, सालेवार लिंगण्णा, शंकररावजी देशमुख, धोंडीबा शिरगिरे असे अनेक सामाजिक कार्य जोपासण्याचे व्यक्ती त्यांच्यासोबत होते। त्यावेळेस घरपडी मंजूर करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये कागदपत्राचा दस्तावेज तयार करून बाबांनी तहसीलदार यांना कळवले। हे सर्व तहसीलदार यांना सांगल्याच्या नंतर बोळेगाव येथील घराची, अन्नधान्याची पुरामुळे नुकसान झाली, भरपाई मिळाली पाहिजे असा अट्टाहास केला व त्या काळी ते मंजूर झाले। बाबा एवढ्यावरच थांबले नाहीत। माझे मेव्हणे बाबूराव आखरगेकर सूर्य संस्था थडेसावळे या संस्थेचे अध्यक्ष होते। त्यांना या पूर परिस्थितीची वाच्यता केली असता त्यांनी बाबांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या गावातील गरीब समाजाला मदत करणार असे विश्वास दिले व ताबडतोब एक टेम्पो गहू पाठवले। ज्यांच्या घराची पडझड झाली तो स्वतः घरमालक व त्या घरातील मंडळी आपल्या घराचं काम व घर दुरुस्ती करून घ्यावं, त्यांच्यासाठी त्या काळी 5 रुपये प्रति डोई मजुरी व 5 किलो गहू प्रतिदिन देण्यात आले। अशी समाजाची कार्य बाबाच्या हातून झाली। त्यावेळेस लालू टिकाजी सिंत्रे संस्थेच्या माध्यमात काही दिवस काम केले। बाबाची दूरदृष्टी होती। माझा हा दोन्ही समाज या नैसर्गिक आपत्तीत नेहमीच सामना करण्यापेक्षा आपल्या दोन्ही समाजाचे पुनर्वसन झाले पाहिजे असा विचार करून बाबांनी माननीय मंत्री तथा माझे खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर यांना सांगितले व माझे गाव पुनर्वसन झाले पाहिजे असा आग्रह केला। आजही दादा म्हणतात की मिस्त्रीच्या आग्रहामुळे पुनर्वसन करण्याचे ठरले, पण पुनर्वसन यशस्वी झाले नाही। 2 वर्षाचे ऊसतोडीचे पैसे मोठे घर बांधण्याचे स्वप्न ठरवले, पण समाजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पुनर्वसन विस्कळीत झाले। माननीय खासदार, माननीय मंत्री भास्कररावजी पाटील खदगावकर यांनी खासदारकी हारले व देगलूर बिलोली विधानसभा लढवण्याचे ठरवले। त्यावेळेस धोंडीबा शिरगिरे चेअरमन यांच्याशी चर्चा करून माझा समाज अंधारात आहे, धोंडूदादा माझ्या दोन्ही समाजातील मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे असे म्हणून
दादांना सांगून लाईटची व्यवस्था करण्यास यावी असे धोंडीबा शिरगिरे व माझे बाबा पोचीराम मिस्त्री यांच्या माध्यमातून लाईटचा प्रश्न मार्गी लागला, वस्तीवाढ प्रकाशमय झाला असे बाबाचे विचार होते. माझ्या समाजातले मुले शिकले पाहिजेत, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे असा विचार होता. असा सामाजिक वारसांचा मी मुलगा आहे. मला खोटे चालणार नाही. गावात भ्रष्टाचार होत असेल किंवा गावातील कोणत्याही कुटुंबावर अन्याय होत असेल असे तर ते मी खपून घेणार नाही. जर गावात कोणी छपरी लीडरकी करीत असतील तर त्यांना गाव मागेही माफ केलं नाही आणि पुढेही माफ करणार नाही, हे सत्य होय. धोंडीबा शिरगिरे चेअरमन यांनी दोन्ही समाजासाठी योगदान दिले. विशेष म्हणजे बौद्ध समाजाला त्याची जागा देऊन फार मोठा उपकार केला आहे. आज त्या ठिकाणी एक महान व वैभवशाली बौद्ध मंदिराची उभारणी करण्यात आली. याचं खरं श्रेय आमचे आदरणीय काका धोंडीबा चेअरमन यांना जाते. मला पद प्रतिष्ठेसाठी किंवा राजकारणासाठी कसलेही काम करायचे नाही किंवा काही लालसेपोटी मी हे बोलत नाही. काही राजकारण करणाऱ्यांच्या ठिकाणी कोणाला जर राजकारण करायचे असेल तर तो सोपा मार्ग आहे. निवडून यायचं असेल, 100 लाभार्थ्यांचे पैसे गेलेले आहेत. 100 लाभार्थीच्या प्रत्येक घरात 4-4 मतदान आहेत, 400 होतात. 100 घरकुलांचे पैसे मिळवून द्या, येणाऱ्या काळात सरपंच व्हा. खुशाल सोपा मार्ग आहे. राजकारण डोळ्यासमोर ठेवून असं काही होत आहे, असे स्टंट आहेत म्हणणाऱ्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे की सरपंच हे ओबीसीला आहे आणि ज्यांना कोणाला काही निवडणूक लढवायचे असतील, झालेल्या सर्व समाजावर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, कोणाचा हक्क मारून खाणाऱ्यांना त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांना पैसे मिळवून दिलं पाहिजे. गावात सर्वसामान्याच्या रोजगार मस्टराचा प्रश्न आहे, अनेक योजनेचे प्रश्न असतील. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यापुढे असा प्रकार घडणार नाही यासाठी हे सगळं चाललेलं आहे. गेल्या 25 वर्षापासून कधी असा प्रकार झाला नाही. बसवराज वाघमारे यांनी 5 ते 7 वर्ष रोजगार सेवक होते. स्वतःसाठी काहीच करू शकले नाही. स्वतःच्या घरावर वीट सुद्धा बसू शकल नाही. 7.5 वर्ष राजकारणात असून सुद्धा, गावात मेंबर या पदासाठी ते असून, सरपंच असून सुद्धा त्यांच्या हातून असं काही गैरवर्तन झालेलं नाही. मला एकच म्हणायचं आहे, बौद्ध व मातंग समाजातील सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे, सत्य जोपासा, सत्यासोबत राहा. विनाकारण जर कोणी आपल्या डोक्यामध्ये काही विपरीतपणाचे मतभेद पसरवित असेल तर त्यांना तुम्ही वेळीच ओळखा. पैसे कमवण्यासाठी अनेक समाजातील, गावातील पैसे हडपिले आहेत. ते पैसे त्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे असा माझा अट्टास आहे किंवा असा माझा आग्रही आहे. मी तसं शासन दरबारी तुमच्यासाठी आज 3 महिन्यापासून सदोदित तालुका व जिल्हा प्रत्येक ऑफिसला मी ह्या कामासाठी फिरत आहे. गावकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. गावात गोंधळ घालू नये, गावात गैरसमज पसरू नये. झालेल्या भ्रष्टाचाराचं समूळ नष्ट करण्यासाठी गावातील सदग्रस्तांनी एकत्र यावे व हा मुद्दा लावून धरावा अशी माझी विनंती आहे. मला गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला जे सपोर्ट करत आहेत, माझ्या पाठीशी आहेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आभारी आहे. गावातील घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदोदित प्रयत्न करीन. मी सोपा नाही, संबंधितांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण
कागदाचा मला अभ्यास आहे. कायदा सुव्यवस्था ह्याच्यावर कसलाच परिणाम होणार नाही किंवा गावातील शांतता भंग होईल असे माझ्या हातून कृत्य घडणार नाही ह्याची मी पुरेपूर काळजी घेत आहे आणि घेणार आहे. पण काही लोकांनी गैरसमज पसरविणे, भांडणे लावणे असा प्रकार बऱ्याच दिवसापासून चालत आहे. विकास करायचा असेल तर सामाजिक समता, न्यायबंधुता, एकता, एकनिष्ठता गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित एका ठिकाणी एका छत्राखाली जोपर्यंत चर्चा होणार नाही किंवा विचारविनिमय होणार नाही तोपर्यंत गावाचा विकास होत नाही. 15-25च्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतमध्ये घातलेला हा घोळ आहे. हा घोळ मिटविण्यासाठी सगळ्यांनी ह्या भ्रष्टाचारावर विचार केंद्रित केलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझा विश्वास सत्यावर आहे, संविधानावर आहे, कायद्यावर आहे. म्हणून मी माझ्या गावातील लहान थोर मंडळीस, वैचारिक बुद्धिवंतांना मी अशी विनंती करतो की या समाजकार्याला तुम्ही पुढं नेण्यासाठी सहकार्य करावे एवढीच विनंती करतो. आपलाच सामाजिक समाजसेवक मारुती भालेराव. आपला नारा सत्याचा, भ्रष्टाचार मुक्तीचा. हातात हात मिळवूया, भ्रष्टाचार पळवूया. जय हिंद, जय भीम.